जयास वाटे ज्ञान मिळावे सद्गुरूचा सत्कार करा, शिर झुकवणे करा विनंती, सद्गुरू आपण कृपा करा. सद्गुरू मानवावर खरेपणाची खैरात करतात. सद्गुरू म्हणजे अध्यात्माचा पायाच आहे. सद्गुरू शिवाय तरुणोपाय नाही. सद्गुरू शिवाय भवसागर तारून जाता येणार नाही. जीवनामध्ये ज्याप्रमाणे तहान लागल्याच्या नंतर पाण्याची आवश्यकता असते, भूक लागल्याच्या नंतर अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे 84 लाख योनी फिरून आलेल्या नरदेहाला सद्गुरूच्या ज्ञानाची गरज असते, आत्मज्ञानाची गरज असते, ब्रह्मज्ञानाची गरज असते. साक्षात भगवंताने देखील तोच सल्ला मनुष्याला दिलेला आहे. शंकर भगवान पार्वती मातेला या सद्गुरूचं वर्णन करताना, महिमा गाताना, महत्त्व सांगताना गुरुगीतेमध्ये म्हणतात की ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्य, मोक्षमूलम गुरु. ही ध्यानाचे मूळ हे साक्षात गुरुची मूर्ती आहे. मंत्राचे मूळ हे गुरुचे वचन आहे. पूजेचे मूळ गुरुचे चरण आहेत. तर मोक्षाचे मूळ ही गुरुकृपा आहे. गुरुकृपा झाल्याशिवाय तो परमात्मा आपल्याला पाहतात. जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता साधू संतांनी, महापुरुषांनी, साक्षात भगवंतांनीही सांगितले. पण मनुष्य सद्गुरूच्या चरणावर जायला तयार नाही. अगदी भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी या सद्गुरूचा महिमा सांगताना, सद्गुरूचं महत्त्व सांगताना किंबहुना सद्गुरूला शरण येण्याची भावना व्यक्त केली आहे. 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. की तू सर्व धर्म सोडून, अर्थात ब्राह्मण, शूद्र, क्षत्रिय, वैश्य ह्या धर्माचा त्याग करून तू मला एकट्याला अनन्य भावाने शरण ये. मी तुला तुझ्या सर्व पापांपासून मुक्त करेल. तू आपला शोक सोडू नये. या ठिकाणी सद्गुरूलाच शरण जाण्याची भावना व्यक्त केली आहे. अगदी माऊली ज्ञानोबरायांनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये या सद्गुरूचं महत्त्व, सद्गुरूला शरण जाण्याचा सल्ला दिलेला. माऊली ज्ञानोबराय भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये लिहितात, मजरुधी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार करू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. की सद्गुरू माझ्या हृदयामध्ये आहेत आणि म्हणून माझे विवेकावर प्रेम आहे. सद्गुरू मानवाला मोक्षाचा अधिकारी बनवते. यहलोक सुखी आणि परलोक सोहेला करते. लोक सुखी परलोक सोहेला करने वाला सद्गुरू है, कहे हरदेव जीवन आनंद रस से भरने वाला से. सद्गुरू शिवाय तरुणोपाय नाही. नामदेव महाराज देखील म्हणतात की नाशिवंत देता ब्रह्मवेद हातात, ऐशी ज्याची कथा पुराण. सद्गुरू पायी देहासी अर्पिता, तात्काळ मुक्तता हाता येते. नामा म्हणे गुरुपायी लाभ आहे, मोक्ष तोही पाहिता असेल. जर मोक्ष हवा असेल तर याचा दास बना. नाशिवंत देह त्याच्या चरणावरती समर्पित करावा लागेल. त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते ज्ञान आपल्याला मिळणार आहे. या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे आणि खऱ्या देवाची ओळख आपल्याला होणार. साधू संतांनी ते सांगितलं. माऊली ज्ञानोबरायांनी एका अभंगाद्वारे फार सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगितले आहे. माऊली असं म्हणतात, सद्गुरू वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन होणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदती. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्वती आरती शिष्याच्या, वचिता करती जनदृष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. ज्ञानदेव म्हणे गुरुचा आणि दास, नेने साधनास. माऊली म्हणतात की सद्गुरू वाचून या संसार सागरातून, भवसागरातून तारून नेणारा निसंकोच निसंशयाचा दुसरा कोणी नाही. भलेही इंद्र चंद्र ब्रह्मदेव जरी असले तरी देखील ते शिष्याच्या ठिकाणचा संशय दूर करू शकणार नाही. सद्गुरू म्हणजे साक्षात परब्रह्म आणि आपल्या भक्ताच्या सदिच्छा पूर्ण करणारा एकमेव पुरुष म्हणजे सद्गुरू आहे. म्हणून माऊली म्हणतात की मी त्यांचा एकनिष्ठतेने भक्त झालो आहे आणि त्यांच्याशिवाय मला इतर साधन दिसत नाही. या ठिकाणी सद्गुरूला शरण जाण्याची भावना व्यक्त केलेली आहे.
अगदी तुकोबास सुद्धा म्हणाले, सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. संतांनी अगदी वेळोवेळी सद्गुरूला शरण जाण्याचाच सल्ला दिलेला आहे. एकनाथ महाराज देखील म्हणाले, सद्गुरूची शरण जाय त्याची ब्रह्मप्राप्ती होय, न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. सद्गुरूला शरण जाण्याचा सल्ला साधू संतांनी वारंवार दिला. कोणताही संत, कोणताही महात्मा हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की जीवनामध्ये आल्याच्या नंतर समर्थ असा सद्गुरू करा, सद्गुरूला शरण जा, आपला नतमस्तक सद्गुरूच्या चरणावरती. शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज देखील म्हणाले, नाही भरोसा या देहाचा, जाईल श्वास कधी काळी, अवतार म्हणे जर मिळेल साधू, चरण धूळ लावी भावी. चरणाची धूळ जर मस्तकी लागली तर यहलोक सुखी आणि परलोक सोहळा होणार.